नमस्कार मित्रांनो. काही नाती अशीही असतात, जी अगदी साधी, सोपी नसतात. ती जिथे जातात तिथे एक वेगळीच ऊर्जा घेऊन जातात. मेष राशीचा पती आणि सिंह राशीची पत्नी हे दोघं एकत्र आले, की सुरुवातीला लोकं म्हणतात, "वाह! काय जोडा आहे." कारण त्या दोघांमध्ये एक जबरदस्त अशी ऊर्जा असते. दोघांमध्येही स्वतःचं अस्तित्व असतं. दोघांमध्ये एक वेगळी चमक असते. तो पुढे धाव घेणारा, ती स्वतःच्या तेजाने सर्वांना आकर्षित करणारी. सुरुवातीला हे नातं खूपच सुंदर वाटतं. त्याचा आत्मविश्वास, तिचं व्यक्तिमत्व, त्याची धडपड, तिची शान. दोघंही एकमेकांना इन्स्पायर करतात. पण 40शी नंतर हेच दोन स्वभाव एकमेकांसाठी आव्हान बनायला लागतात. मेष राशीचा पती तो आयुष्यभर लढत राहणारा लढवय्या असतो. त्याच्या मनात कायम एक जिद्द असते, एक तडफ असते. माझ्या कुटुंबाला मी काहीही कमी पडू देणार नाही. निर्णयक्षमता त्याची अगदी झटपट. जोखीम घेतो, कष्ट करतो, तो प्रेमही करतो. पण त्याचं प्रेम गोड शब्दात मात्र मांडता येत नाही. तो आय लव्ह यू फार कमी बोलतो. पण जबाबदारी उचलून आपलं प्रेम मात्र दाखवतो. अश्विनी नक्षत्राची घाई, भरणी नक्षत्राची जबाबदारी आणि कृत्तिका नक्षत्राची स्पष्टता हे त्याच्या स्वभावात अगदी खोलवर रुजलेलं असतं. त्याच्यात एक राजसपणा असतो, पण त्याचबरोबर हट्टीपणाही दिसतो. त्याला स्वतःचं म्हणणं नेहमीच बरोबर वाटतं आणि कधीकधी तो समोरच्याचं त्यामुळे संपूर्णपणे ऐकूनही घेत नाही. पटकन रागावतो. पण त्याला वाटतं, मी 2 मिनिटांनी शांत तर झालो ना, मग विषय संपला. पण त्याच्या हे लक्षात येत नाही, की त्याचे शब्द समोरच्याच्या काळजात खोल रुतून बसले. दुसऱ्या बाजूला सिंह राशीची पत्नी. ती केवळ घर सांभाळणारी गृहिणी नसते. ती जिथे जाते तिथे स्वतःचा एक प्रेझेन्स घेऊन जाते. ती स्वतःला हरवून जगणारी नक्कीच नसते. तिला स्वतःची ओळख हवी असते. ती प्रेम करते, प्रचंड करते, मनापासून करते. पण तिच्या प्रेमामध्ये मात्र स्वाभिमान असतो. मघा नक्षत्राचा राजसपणा, पूर्व फाल्गुनीचं आकर्षण आणि उत्तर फाल्गुनीचं नातं टिकवण्याचं सामर्थ्य हे तिच्या आत असतं. ती नातं अगदी मनापासून जपते. पण त्याचबरोबर ॲप्रिसिएशन सुद्धा हवं असतं. तिला वाटतं, मी जे करते ते कुणीतरी जाणावं, कुणीतरी त्याला ॲप्रिशिएट करावं. ती स्वतःला संपूर्णपणे झोकून देते. पण स्वतःवर दुर्लक्ष मात्र सहन करू शकत नाही. आणि जेव्हा हे दोघं एकत्र येतात, सुरुवातीला हे नातं अतिशय जिवंत वाटतं. तो तिला सुरक्षितता देतो. ती त्याच्या आयुष्यात उत्साह आणते. तो म्हणतो, "मी आहे ना." ती म्हणते, "आणि मी तर तुझ्या सोबतच आहे." पण हळूहळू आयुष्य बदलायला लागतं. जबाबदाऱ्या वाढतात. तो बाहेरच्या जगात अडकतो. ती घर, मुलं, समाज, स्वतःचं अस्तित्व हे सगळं सांभाळताना थकते. तो विचार करतो, मी एवढं करतोय, मग अजून काय बरं हवं आहे आणखीन वेगळं? ती विचार करते, माझं कौतुक कुणीतरी करायला हवं. पण ते तर कुणीच करत नाही. आणि इथूनच नात्यातले छोटे छोटे तडे सुरू होतात. तो प्रॅक्टिकल होत जातो. ती इमोशनल व्हॅलिडेशन शोधत राहते. तो घरी येतो, थकलेला असतो. ती दिवसभर साठवलेल्या भावना घेऊन त्याच्या समोर उभी राहते. तिला त्याने विचारावं असं वाटतं, तू ठीक आहेस ना? पण तो काहीतरी वेगळंच बोलतो. आज खूप दमलो आहे. आणि मग तिच्या मनात एक छोटासा रिकामा कोपरा तयार होतो. अर्थात ती लगेच काही बोलत नाही. पण तिच्या आत दुखावलेपणा मात्र वाढत जातो.
कारण सिंह राशीची स्त्री वरून जरी खंबीर दिसली तरी आतून मात्र ती प्रेम शोधत असते. ॲप्रिसिएशन तिला हवंसं हवंसं वाटतं. तिला केवळ पैसा नको असतो, तिला लक्ष हवं असतं, आदर हवा असतो. तिला तिचा पती तिच्याकडे अभिमानाने पाहावा असं कायम वाटतं. आणि मेष राशीचा पुरुष प्रेम तर करत असतो, पण त्याच्या धावपळीत तो हे व्यक्त मात्र करणं विसरतो. तो गृहीतच धरून चालत असतो. तिला माहीत आहे ना, मी तिच्यावर प्रेम करतो. पण असं काही नसतं. कधी-कधी प्रेम माहिती असणंच केवळ पुरेसं नसतं. ते जाणवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. हळू-हळू दोघांचं बोलणं कमी होतं. संवाद केवळ राहतो, पण तो फक्त व्यवहारापुरता. बिल भरलंय का? मुलाला फोन केलाय का? हे काम झालंय का? ते राहिलंय का? पण मनापासून बोलणं मात्र थांबतं. मग हळूहळू टोमणे मारायला सुरुवात होते. तो शांत राहतो. मग एक दिवस अचानक फुटतो. ती म्हणते, "तुला माझी अजिबात किंमत नाही." तो म्हणतो, "तू कधीच समाधानी नसतेस." आणि त्या क्षणी दोघंही एकमेकांवर प्रेम करत असतात, पण दोघांनाही एकमेकांच्या हृदयापर्यंत पोहोचता येत नाही. वय वाढतं तसं शरीरही बदलतं, ऊर्जा बदलते. त्याच्या त्याच्या आतला उत्साह, ऊर्जा हळूहळू कमी होते. ती भावनिकदृष्ट्या अधिकच संवेदनशील होते. पण या बदलांबद्दल दोघंही अजिबात बोलत नाही. तो शांत राहतो, ती आतून दुखावत राहते. मुलं तर मोठी होत असतात. ज्यांच्या अवतीभोवती संपूर्ण आयुष्य फिरत होतं, ती आता त्यांच्या जगात व्यस्त होतात. आणि अचानक घरात शांतता वाढायला सुरुवात होते. आता हे दोघंही एकमेकांसमोर असतात, पण मनाने मात्र खूपच दूर गेलेले. ती कधी आरशात स्वतःकडेच पाहते आणि बोलते, "मी आता पूर्वीसारखी काही राहिले नाही." तो एकटाच विचार करत बसतो. एवढं सगळं करूनही मला शांती का लाभत नाहीये? आणि अशा वेळी जर या दोघांनी एकमेकांकडे पुन्हा माणूस म्हणून पाहिलं, तर त्यानं तिचं कौतुक करायला सुरुवात केली. तिला पुन्हा हे जाणवून दिलं, की तू अजूनही माझ्यासाठी स्पेशल आहेस. जर तिने त्याच्या रागामागचा थकवा, त्याची बेचैनी, त्याची तगमग समजून घेतली, जर दोघांनी रोज फक्त 15 मिनिटं मोबाईल, टीव्ही, आजूबाजूचं जग सगळं काही बाजूला ठेवून फक्त एकमेकांसाठीच दिली, जर त्यांनी महिन्यातून 2दा फक्त पती-पत्नी म्हणून वेळ घालवला, जर त्यांनी टोमणे थांबवले आणि ॲप्रिसिएशन सुरू केलं, तर मग हेच नातं पुन्हा उजळून निघू शकतं. कारण मेष राशीचा पती, तो अजूनही तिच्यासाठी लढत असतो आणि सिंह राशीची पत्नी, ती अजूनही त्याच्याकडून प्रेम शोधत असते. आणि हे जेव्हा दोन ज्वाळेसारखे स्वभाव, अग्नितत्वाचे स्वभाव एकमेकांना जाळणं थांबवतात, तेव्हा ते मिळून एक असा प्रकाश तयार करतात, जो संपूर्ण घर, त्यांचं संपूर्ण आयुष्य उजळवून टाकतो. धन्यवाद.